व्हॉट्सअप गाईज, आजचा व्लॉग मी चालू केला आहे एकदम बाहेर फ्रेश वातावरणात. कारण की मी आलो आहे रनिंग करायला. रनिंग तर मी करतोय मस्त शूज घालून, पण विषय असा आहे की गर्दी बघा रस्त्यावरती. ही अशी गर्दीमधून मी रनिंग करतोय. मी आता चालूच राहिलो ऑलमोस्ट काही वेळ. ओ माय गॉड, हु इज देअर? ए प्रतीक, कधी आला प्रतीक तू? ये चांगला पळत होतो, पण हा प्रतीक मला त्याच्या गाडीवर घेऊन आला एक महत्त्वाच्या कामासाठी. आणि मी 15 मिनटं झाले या गर्दीमध्ये अडकलेलो आहे. ही सगळी गर्दीमध्ये मी अडकलेलो आहे. किती वेळापासून आम्ही अडकलेलोच आहे. आम्हाला जायचं आहे घरी. हे लोक एवढे खतरनाक राहतात की समोरून येतोय आम्ही तरी आम्हाला आडवे येणार, उलट्या साईडने येणार आणि म्हणणार आमची चुकी, मला जाऊ द्या, आम्हाला जाऊ द्या पहिले. म्हणजे तुम्हालाच घाई आहे, आम्हाला नाही आहे. पण काय प्रॉब्लेम नाही, आम्ही आता एन्जॉय करत चाललो आहे व्ह्यू बाटाचा. पुढे आला डीमार्टचा. मोकार गर्दीच गर्दी. गर्दीमध्ये आम्ही दोघं, गर्दीमध्ये सर्दी. 20 मिनिटापासून या ट्रॅफिकमध्ये झुंजतोय. आणि आमची जी लेवल आहे फ्रस्ट्रेशनची ती आता हाय झालेली आहे. तर आम्ही आता असा विचार करतोय की गाडी जाऊन आम्ही निघून जावं कुठेतरी. हा जीवन मॉलचा एक्झिट आहे, इथं नाही जाता येणार. याच्या पुढून एक रस्ता आहे प्रत्या. याच्या पुढून एक रस्ता आहे, तिथून लेफ्ट टर्न घ्यायचा असेल आपल्याला. याच्यात एक्झॅक्ट पुढून एक रस्ता येईल. परत आम्ही जाणार आहे या इराणी कॅफेला. मी याच्यासोबत तर नाही जाणार आहे, पण कोणासोबत तरी जाईल. असं वाटतंय की आमचा आजचा दिवस याच्यातच जाणार आहे त्या गर्दीमध्ये. कारण की मी तर मागे बसलोय, माझा काय हात नाही दुखत आहे. हो, क्लच दाबू जाम झालेले आणि सगळेच जाम झालेले. बघताय तुम्ही. हिंजवाडीची एक्स्ट्रीम ट्रॅफिक आज लागली आहे. हळूहळू काय आलं, 4 आमच्या मधून. अच्छा, 4 आम पण जाम झालेले भाऊचे गाडी चालून. पण ठीक आहे, काही लोकांची 4 आम भलत्या गोष्टीने जाम होता. आमची तरी गाडी चालून जाम झालेली. ते बेटर आहे. ठीक. बाय. प्रतीकचं तोंड बघा, एकदम हेवी ट्रॅफिकमधून गाडी काढली प्रत्येकाने. इवन मी पण थकलेलो आहे त्या ट्रॅफिकमधून.